नमस्कार मित्रांनो, मी राहुल तुम्हा सगळ्यांना स्वागत करतो आपल्या मराठी मोड यूट्यूब चॅनल राहुल रगातॉन ब्लॉग्समध्ये. तर आजची जी राईड आहे ती आपल्या टोटल 1200 किलोमीटरची. तर आपण चाललो आहे ओंकारेश्वरला MP मध्ये. याच्या आधी आपण उज्जैन करून आलो, त्याच्यानंतर गुजरातला गेलो. गुजरातला आपण सोमनाथ केलं. सोमनाथ नंतर आता डायरेक्ट आपण चाललो आहे ओंकारेश्वरला. चला डायरेक्ट भेटू मोठं ब्लॉगिंग मोडमध्ये. अरे पहिला एक लाव ना पहिला. इकडे येणार आपण. आत्ता आमच्या राईडचा पहिला ऑफिशियल स्टॉप झालेला आहे. पहिला स्टॉप जवळजवळ 270 किलोमीटर नंतर घेतलेला आहे आम्ही. मध्ये पेट्रोल पंप आणि हे त्याच्यावरती 1-2 स्टॉप घेतलेले. त्यानंतर डायरेक्ट आता 270 किलोमीटर नंतर आपण स्टॉप घेतला आहे. गोप्रोने काही शूट नाही केलं कारण की टोटल रात्रीची वेळ आहे, त्याच्यामुळे काही दिसणार नाही. आता तो एक छोटंसं दुकान आहे, तुम्हाला दाखवतो. मागं रोडवर डायरेक्ट साईडला गाडा लावलं. जरा झोपायला लागलेली. आता 4:30 वाजलेत आणि मध्ये आम्हाला पाऊस लागलेला. सगळा पाऊस, थंडी. रेनकोट घातल्यावरती जरा थंडी कमी लागत होती, बट ठीक आहे. अजून काही शूट नाही केलं. आता अजून 1-1.5 तासामध्ये सूर्य उदय होईल, त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपण गोप्रोने डायरेक्ट बघू. आपण येऊन पोचलो MP बॉर्डरला. महाराष्ट्र MP बॉर्डर धुळे. थांबा, एवढा टोलचा इथे रोड खराब आहे. तिथे लिहिलेलं आहे महाराष्ट्र MP बॉर्डर आणि इकडून आहे. तुम्हाला मी उतरवून दाखवतो. नाही करायचं, टेन्शन नाही घ्यायचं, ठीक आहे. ही महाराष्ट्र MP बॉर्डर फायनली येऊन पोचलेलो आहे आपण. वाजलेत आता 7 वाजलेत. 7 वाजता येऊन पोहोचलो MP बॉर्डरला. थंडी, पाऊस सगळं काही सहन करत आलं. जायचं आपल्याला ओंकारेश्वरला. भाई एक नवीन माउंट आहे माझ्या हातामध्ये, कॅमेरा लावलेला तुम्ही बघू शकतात. आणि सुद्धा उर्जा पण एक शॉट घेणार आहे, बघू कसा येतोय. ठीक आहे, चला. टोल प्लाझा बघा, सगळे बंद करून टाकले. जेवढे काही टोल आहेत ना MP मध्ये सगळे बंद केले. नर्मदा नदी आहे. मागच्या वेळेस पण
सेम स्पॉटला थांबलेलं इथेच. एक मिनटं बघा आता खूप मोठी नदी आहे. तुम्हाला थांबून दाखवतो मी. एवढा लांब आलो तर आता भाई थांबायचा कार्यक्रम होतोच आपला. राईट बघा खतरनाक आहे एकदम. मस्त व्ह्यू आहे. खतरनाक मध्ये मध्ये आहोत. कुठला तरी घाट लागलाय. मंदिर एवढं सुंदर आहे ना इथं. कुठला तरी देवीचं मंदिर आहे कदाचित. ओव्हरटेक करायचं त्यामुळे तुम्हाला मंदिर दाखवू शकत नाही. ते बघा एवढी गर्दी आहे इथे. नर्मदा